ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे आपलं शेई गाव आणि आपल्या या शेई गावातील तारमळी परिवार, आपलं तारमळी परिवारातील आपले सर्वांचे आवडते काका कैलासवासी बाळकृष्ण अर्थात बाळूशेठ चंद्रकांत तारमळे सोमवार दिनांक 7/4/2025 रोजी त्यांना देवाज्ञा झाले. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. काकांच्या पश्चात आमचे विश्वास काका असतील, अशोक काका असतील, त्याचप्रमाणे धनेश दादा, जयेश दादा, हर्षला ताई आणि रोहिणी ताई, संपूर्ण हा आपला तारमळी परिवार, आपतेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. आपल्याला माहिती आहे, काकांनी या ठिकाणी कार्य करत असताना समाजामध्ये त्यांचं अतिशय मोठं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य पाहायला मिळतंय. विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काकांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचं, जेवढं काही चांगलं जगता येईल, वागता येईल तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आपल्या जीवनाचा आनंद घेत असताना इतरांनाही सुख देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, इतरांनाही आनंदी पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अडल्या नडल्याची जी काही गरज होती ती गरज भागवण्याचं काम त्यांनी केलं. अनेकांना मदत करण्याचं काम केलं, अनेकांना सहकार्य करण्याचं काम केलं आणि अशा प्रकारे एक समाजसेवक, एक उद्योजक, खऱ्या अर्थानं एक आदर्शयुक्त जीवन ज्यांनी आपलं क्रमित केलं, आदर्शयुक्त जीवन ज्यांनी जगले, असे आपले सर्वांचे आवडते काका कैलासवासी बाळकृष्ण अर्थात बाळूशेठ चंद्रकांत तारमळे. काकांना 62व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, अर्थात अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. बरं का माऊली? इथे आलेला जो जो कोणी प्राणी आहे, पक्षी आहे, जीव आहे, जंतू आहे, वृक्ष आहे, जे जे पण काही तुम्हाला आम्हाला दिसतंय दृष्टीला, त्याला सगळ्याला नाश आहे, सगळं जाणार आहे. जन्म झालेला आहे त्याला मृत्यू आहेच आहे, मृत्यू आहेच आहे. बरं का? कधीतरी काही माणसांना प्रश्न पडतो या ठिकाणी जगता वागताना, मरायचंच आहे तर मग देवाने पाठवलं का? जायचंच आहे तर मग देवाने जन्माला का घातलं? ज्याला याचं उत्तर सापडलं ना त्याचं आयुष्य सार्थक झालं. काय मरायचंच जर आहे तर देवाने या ठिकाणी आम्हाला का पाठवलेलं आहे? ज्याला याचं उत्तर सापडलं त्याचं जीवन सार्थक झालं, त्याचं आयुष्य सार्थक झालं. मरावं तर प्रत्येकाला लागणार आहे, या जगाचा निरोप प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे. पण तो निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला हा नरदेह भगवंताने कशासाठी दिलेला आहे, हा मनुष्य देह भगवंताने कशासाठी दिलेला आहे, याचा अभ्यास ज्याने केला, ज्याला हे कळलं ना, बरं का, तो ह्या जन्म मृत्यूच्या राहडगाड्यातून मुक्त झाला असं म्हणायला हरकत नाही. खर तर जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जावंच लागणार आहे. पण मग आम्हाला हा नरदेह भगवंतानी कशासाठी दिलेला आहे? तर जन्म मृत्यूच्या रहाड गाड्यातून सुटण्याचा मार्ग जर कुठला असेल तर हा नरदेह आहे. जन्म मृत्यूच्या रहाड गाड्यातून मोकळा होण्याचा मार्ग जर कुठला असेल, योनी जर कुठली असेल तर हा नरदेह आहे, हा मनुष्य देह आहे. आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, प्रयत्न केले पाहिजेत. 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला जो देह, जो योनी मिळालेली आहे, जो नरदेह मिळालेला आहे, बरं का, देवाचं भजन करून, देवाचं पूजन करून, देवाचं नामस्मरण करून, धर्म कार्य करून आणि देव कार्य करून आम्हाला आमच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे.
आणि म्हणून या ठिकाणी अनेक प्राणी पक्षी कार्याला असताना सुद्धा, या भूतलावर असताना सुद्धा भगवंताने एक छान अशी योनी तयार केली, सुंदर असा मनुष्य देह निर्माण केला. जर आम्ही त्याचा अभ्यास केला, जर आम्ही त्याची ओळख घेतली, तर निश्चित आम्ही ह्या जन्म मृत्यूच्या राडगाड्यातून सुटू शकतो. अन्यथा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम, येणं जाणं राहणारच आहे. जर आम्ही त्याचा विचार केला नाही तर जन्म मृत्यू होणारच आहे. मौलींच्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. बरं का, किती वेळा जन्म यावं, नित्य व्हावी फजित. जन्माला आला की फजितच आहे ना, जन्माला आला की फजितच आहे. बरं का, आणि म्हणून मग काय करायचंय आम्हाला या ठिकाणी, आम्ही कार्य करत असताना, आमचं जीवन जगत असताना, बरं का, आम्हाला ज्याची अपेक्षा असते ते आम्हाला प्राप्त होत नाही, आणि जे आमच्या कधी स्वप्नातही येत नाही ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या स्वप्नात दुःख कधीच येत नाही, अपेक्षाच नाही ना. स्वप्नात काय येतंय, मनी वसी ते स्वप्ने दिसे. जे आमच्या मनामध्ये असतंय, ज्याची अपेक्षा आम्ही करतोय, ते आम्हाला स्वप्नामध्ये दिसत असतंय. आम्ही दुःखाची अपेक्षा करत नाही, आम्हाला दुःख नको आहे, पण दुःख आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याची अपेक्षा आम्ही स्वप्नात करतोय, बरं का माऊली, ते प्रत्यक्षातही आम्हाला प्राप्त होत नाही. त्याचं नाव आहे सुख. सुखाची अपेक्षा करतोय, सुख मिळत नाही, प्राप्त होत नाही. त्याला कारण काय, तर आमचं जगणं वागणं कशा प्रकारे आहे, आमचं राहणं कशा प्रकारे आहे, आमच्या जीवनाचा मार्ग आम्ही क्रमण करतोय तो कशा प्रकारे आहे. बघा, सुख हे दोन प्रकारचं आहे. एक सुख असं आहे, ते सुख उपभोगल्यानंतर त्याचा परिणाम दुःखामध्ये होतो. एक सुख असं आहे की त्याचं उपभोगलं ते सुख, आम्ही आनंद घेतला त्याचा, की त्याचा परिणाम दुःखामध्ये होतो. आणि दुसरं सुख असं आहे की ते सुख अनुभवत असताना, सुख अनुभवतानाच आमच्या आयुष्यातल्या दुःखाचं निवारण होत असते. एक दुःख प्राप्त करून देणारं सुख आहे आणि एक दुःखाचं निवारण करणारं सुख आहे. बरं का, विषय सुख जे आहे ते बहुगोड वाटते माणसाला. बरं का, त्याची ओळख करून देताना काय म्हटलेलं आहे, विषयांचे सुख वाटे बहुगोड. बहुगोड म्हणजे तात्पुरतं आहे ना, ते विषय सुख भोगत असताना माणसाला सगळ्याचा विसर पडतो, सगळ्याचा विसर पडतो माणसाला, लांबच्यांचा पण ना जवळच्यांचा पण. एवढा त्या सुखाच्या अधीन झालेला असतो, एवढा त्या सुखामध्ये व्यस्त झालेला असतो, पण त्याला क्षणिक सुख म्हणतात. आणि ते क्षणिक सुख असं आहे की त्यासाठी माणसाला धर्मभ्रष्ट व्हावं लागतंय, नीतीभ्रष्ट व्हावं लागतंय. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होती नीतीभ्रष्ट. आणि मग त्या विषयाधीन मनुष्य झाला, वासनेअधीन मनुष्य झाला, त्या विचाराधीन मनुष्य झाला की त्याला असं वाटतं मी जे करतोय ते चांगलं करतोय, तात्पुरतं त्याला ते सुख वाटत असतंय. पण एकदा ते सुख उपभोगून झालं की मग त्याचा परिणाम दुःखामध्ये होत असतो, दुःखामध्ये होत असतो. बरं का, वेगवेगळ्या प्रकारचं वासनेचं सुख तसंच आहे, वेगवेगळ्या प्रकारचं विषयांचं सुख तसंच आहे. वेगवेगळ्या प्रकारे व्यसनाधीन झालेल्या माणसाला सुद्धा ते व्यसन करताना त्या वेळेला सुख वाटत असतंय. परिणाम काय आहे बरं, नंतर दुःख आहे. आणि म्हणून एक प्रकारचं सुख असं आहे की ते सुख आम्ही उपभोगत असताना आम्हाला आनंद वाटतो, पण त्याचा परिणाम दुःखामध्ये होत असतो. दुसरं सुख असं आहे की ते सुख जर आम्ही अनुभवत असू, त्या सुखाचा जर आनंद आम्ही घेत असू, तर त्याच वेळेला त्या सुखाचा आनंद घेता घेता, त्या सुखाचा विचार करता करता आमच्याकडच्या दुःखाचं निवारण होत असतंय, दुःखाचं निवारण होत असतंय. बरं का,
आमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की काही आम्ही आवडीने करायच्या आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या आम्ही सवडीने करायच्या आहेत. आवडीने करायच्या गोष्टी सवडीने करतोय आणि सवडीने करायच्या गोष्टी आवडीने करतोय म्हणून आमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. काय आम्ही संसार करायचा आहे सवडीने की आवडीने? सवडीने करायचंय संसार, पण आम्ही आवडीने करतो. संसार आम्ही सवडीने करायचा आहे, पण संसार करत असताना आम्ही आवडीने करतोय. किती आवडीने करतोय? 12-12, 14-14 तास आम्ही आमच्या संसारासाठी धावपळ करतोय. दुर्दैव एवढंच आहे की एक अर्धा तास आम्हाला देवाच्या पुढ्यात बसून, त्या मंदिरामध्ये, आमच्या घरामध्ये, देवालयाच्या पुढे बसून आणि आम्हाला नामस्मरण करता येत नाही, ग्रंथ वाचन करता येत नाही, तेवढा वेळ मिळत नाही. हे दुर्दैव आहे. आमच्या संसारासाठी आम्ही 12-12, 14-14 तास जे कार्य करतोय ना, ते कार्य करण्यासाठी जो पांडुरंग परमात्मा आम्हाला बळ देतोय, सामर्थ्य देतोय, जो देव अंतरात्मा म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या देहामध्ये राहून आमची सेवा करतोय. प्रत्येक इंद्रियाला चेतना देतोय, चैतन्य ब्रह्म म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतोय. ते काय कार्य आम्ही करतोय, काय नाही करतोय, आमच्याकडून कुठल्या प्रकारची कार्य घडतात, डोळ्याची पापणी हालेपर्यंत एवढ्या वेळात घडलेल्या कार्याचं सुद्धा, एवढ्या वेळात घडलेल्या कर्माचा सुद्धा जो लेखाजोखा ठेवतोय, तो साक्षी ब्रह्म म्हणून आमच्या शरीरामध्ये, आमच्या देहामध्ये कार्य करतोय. अंतरात्मा म्हणून आम्हाला सांभाळतोय. 12-12, 14-14 तास आम्ही आमच्या संसारासाठी कार्य करत असताना, धावपळ करत असताना दुर्दैव एवढंच आहे की जो सामर्थ्य देतोय त्याचं स्मरण करायला आम्हाला वेळ मिळत नाही, ग्रंथ वाचन करायला वेळ मिळत नाही, त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त करून घ्यायला वेळ मिळत नाही. हे दुर्दैव आहे. बरं का? ज्या वेळेला आम्ही नामामध्ये, भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालेलो असतो, रममाण झालेलो असतो, त्यावेळेला आमच्या दुःखाचं निवारण होत असतंय. ज्या वेळेला आम्ही भगवंताचं भजन करत असतो, स्तवन करत असतो, ग्रंथ वाचन करत असतो, त्यावेळेला आमच्याकडच्या दुःखाचं निवारण झालेलं असतंय. दुःखाचं निवारण झालेलं असतंय. आणि म्हणून दुःखाचं निवारण जर आम्हाला करायचंय तर आमच्याकडून देव कार्य घडलं पाहिजे, धर्म कार्य घडलं पाहिजे, धर्म घडला पाहिजे. बरं का? आम्ही अनेक पोथी पुराण वाचतोय. एखाद्या वेळेला आमच्याकडचा एखादा माणूस जर गेला ना, बरं का, एखादा माणूस जर गेला तर त्या माणूस गेल्यापासून 3ऱ्या दिवसापासून तर 9व्या दिवसापर्यंत आम्ही कुठल्या तरी ग्रंथाचं वाचन करत असतो. बरं का? बरं, ते ग्रंथ पण आमचे ठरलेले असतात. अमुकच ग्रंथ त्या ठिकाणी. काय मग एक अंतःकरणपूर्वक विचार करा, आम्ही किती वर्षापासून तो ग्रंथ ऐकत आलोय. ग्रंथ म्हणजे पोथी. किती वर्षापासून ती वाचत आलोय, किती वर्षापासून ऐकत आलोय. कुठल्या कर्माला काय गती आहे, कुठल्या कर्माला काय गती नाहीये, नरक कशाला म्हणतात, स्वर्ग कशाला म्हणतात, आमच्या मरणोत्तरचा प्रवास कशा प्रकारे आहे, त्या प्रवासामध्ये काय काय धके चपेटे सोसावे लागतात. कितीतरी वर्षांपासून आम्ही ऐकत आलोय, वाचत आलोय. परिणाम काय आहे? बदल काही आहे का? परिवर्तन काही आहे? फार फार 13व्यांपर्यंत ते ऐकलेलं लक्षात राहतंय. एकदा उत्तर कार्य झाले, 13वे झाले की येर माझ्या मागल्या. बरं का? काही ठिकाणी माणसाच्या अंतःकरणामध्ये ते वाचल्यानंतर, मनामध्ये ते वाचल्यानंतर भीती निर्माण होते. अरे बापरे, असं का? हे केल्यानंतर असं होतंय का? ते केल्यानंतर तसं होतंय का? तात्पुरती भीती निर्माण होते. पण वाईट कर्म करणारा थांबत नसतो, अधर्म करणारा थांबत नसतो, अनितीने वागणारा, अनितीने जगणारा थांबत नसतो. त्याला त्याची सवय लागलेली असते ना, इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाहीत. बरं का? इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाहीत. कितीतरी वर्ष झाली आम्ही त्या पोथ्या वाचत आलोय, कितीतरी वर्ष झाली आम्ही ते ऐकत आलोय. परिणाम काहीच नाहीये, बदल काहीच नाहीये. संतांना बदल अपेक्षित आहे, संतांना परिणाम अपेक्षित आहे. बदल झाला पाहिजे ना. कशासाठी वाचतोय आम्ही? ते वाचतोय कशासाठी? आम्हाला कळावं म्हणून, आम्हाला माहिती व्हावं म्हणून, आम्हाला मार्गदर्शन मिळावं म्हणून. बरं का?
आणि मग त्या ठिकाणी आम्ही हेही बघत असतो की माणसाच्या मरणोत्तर माणसाच्या बरोबर त्या प्रवासामध्ये ना आई असते ना वडील असतात. वाचतो की नाही आपण अनेक वेळेला, ना भाऊ असते ना बहीण असते, ना मुलं असतात ना मुली असतात, ना नातेवाईक ना मित्र ना सगळे सोयरे ना आपतेष्ट. त्या प्रवासामध्ये मरणोत्तरच्या प्रवासामध्ये माणसाला त्या जीवात्म्याला एकट्याला प्रवास करावा लागतो, एकट्याला प्रवास करावा लागतो. बरोबर आहे की नाही? आम्ही ज्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे ना त्या गोष्टींचा अधिक विचार न करता नको त्या गोष्टींचा विचार करतोय आणि म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही, बदल होत नाही. बरं का? बघा, तुम्हाला अनुभव असेल, या ठिकाणी वाचन करणारी मंडळी बरीच आहेत. तुम्ही ज्या वेळेला गरुड पुराण वाचताय, नासिकेत वाचताय, स्वर्गरोहण वाचताय, अजून जे काही ग्रंथ असतील ते वाचत असताना जेव्हा काही प्रकरणं अशी आहेत की त्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे मेलेला माणूस त्याच्या मुक्तीसाठी काय केलं पाहिजे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. विहिरीमध्ये जीव देऊन जर मेला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, विष खाऊन जर मेला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, सर्प चावून जर मेला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, विंचू चावून जर मेला असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, स्वतःला जाळून घेतलं असेल तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, उडी मारून जर मेला असेल, आत्महत्या केली असेल, बरेच 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 प्रकार सांगितलेले आहेत. बरं का? आता ज्या वेळेला आम्ही हे ऐकतोय की नाही त्या वेळेला जे गेलेले आहेत, आमच्यातून जे निघून गेलेले आहेत, त्यापैकी जर आमच्याच घरातला एखादा तसा गेलेला असेल तर ते आम्ही लक्षात ठेवतो, असा गेलाय हे करायचंय. ऐकताय ना व्यवस्थित? अमुक अमुक आमचा माणूस असा गेलेला आहे, त्याच्या मुक्तीसाठी आम्हाला हे करायचंय. ठीक आहे, ते केलं पाहिजे. त्याच्या मुक्तीसाठी तुम्ही जे काही ऐकत असाल ते लावून दिल्यात कामात करा. तुम्ही परत सांगायला पाहिजे व्यवस्थित, कामाचं लावून दिल्यात ना, करा, हरकत नाही. पण तो तसा गेला, मी कसं जायचंय याचा विचार करत नाही ना, हे दुर्दैव आहे. तो तसा गेला, त्याच्या मुक्तीसाठी आम्ही हे केलं पाहिजे. पण तसा जर तो गेलेला आहे, त्याला जर अमुक गती आहे, त्याला जर मुक्ती मिळावी म्हणून अमुक केलं पाहिजे याचा विचार जर आम्ही करतोय तर वर्षानुवर्ष त्या पोथ्या आम्ही वाचत आलोय, आमच्यात परिवर्तन होत नाही, आम्ही त्याचप्रमाणे जातोय ना, हे दुर्दैव आहे. म्हणून संत म्हणतात, आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला आणि देखत देखत नातू पण तोही दैसा झाला, तोही दैसा झाला. काही फरक आहे? काही परिवर्तन आहे? जिथे लक्ष द्यायला पाहिजे तिथे लक्ष देत नाही. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आणि शेवटी शेवटी ग्रंथाच्या शेवटी त्या एखाद्या अध्यायाच्या शेवटी सांगितलंय, वैष्णवाला आणि शिवाला हे काही करायची गरज नाही. मग आम्ही वैष्णव किंवा शैव व्हायचा का प्रयत्न करत नाही? या सगळ्या गोष्टी जर काही करायची गरज नाही आहे, समजतंय ना तुम्हाला? बराचसा अख्खा अध्याय असतो तो कित्येक ओव्यांचा, त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं असतं. हे झालं असेल त्याला ते करा, ते झालं असेल त्याला हे करा, हे दान करा, ते दान करा, अमुक करा, तमुक करा, सगळं ऐकतोय आम्ही. आणि शेवटी अध्यायाच्या शेवटी आम्हाला मुख्य ज्या वेळेला बोध करायची वेळ येते, ज्या वेळेला आत्मबोध व्हायची वेळ येते, तेव्हा आम्हाला झोप येते. मेन विषय आला, मुख्य विषय आला की त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष देत नाही. आम्हाला ऐकायला काय गोड वाटतंय माहितीये का? अमुक साप चावून मेलाय ना, त्याच्या मुक्तीसाठी आम्ही असं केलं पाहिजे. अमुक विंचू चावून मेलाय ना, त्याच्या मुक्तीसाठी आम्ही असं केलं पाहिजे. अमक्याने असं केलंय ना, त्याच्या मुक्तीसाठी आम्ही असं केलं पाहिजे. हे आम्ही लक्षपूर्वक ऐकतो. माणसाला काय आवडतंय बघा, आणि जे आमच्या हिताचं आहे, वैष्णव किंवा शैव जर असेल तर त्याला ह्या सगळ्या उठाठी करायची गरज नाहीये. त्याने फक्त भगवंताचं नामस्मरण करावं, त्याचा आताचाही प्रवास सुरळीत होईल आणि मरणोत्तरचा प्रवासही सुरळीत होईल, व्यवस्थित होईल. आपला विषय बघा काय आहे. आज आमच्या बरोबर बरेच आहेत, आई वडील आहेत, बाई आहे, मुलं आहेत, आप्तेष्ट आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, ग्रामस्थ आहेत, सगळे आहेत आमच्या बरोबर.
मनासारखं होतंय तोपर्यंत, मनाविरुद्ध जर झालं तर 2 महिने आमच्या बरोबर फिरणारे, 2 महिने आमचा प्रचार करणारे, आयत्या वेळेला 2 दिवस आधी मग ते बोलतात ना, फुटलं रे ते. फुटणारे बरेच असतात, आपल्याला राजकारणाची गरज नाही, पण एक सिद्धांत कळावा म्हणून काही दृष्टांत द्यावा लागतो. आयत्या वेळेला बाजूला जाणारे बरेच असतात. जसं आम्हाला इथे अनुभव आहे ना, तसा तिथे सुद्धा तोच अनुभव आहे. जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना, तोपर्यंत आमचं प्रेम ओसंडून वाहत असते, तोपर्यंत आम्ही एकमेकाला सोडत नसतो. नातेवाईक जवळ येत असतात, पाहुणे जवळ येत असतात, अनेक मंडळी आमच्या जवळ येत असते. जोपर्यंत त्यांचा पाहुणचार व्यवस्थित होतो तोपर्यंत. एखाद्या वेळी जर त्यांच्या पाहुणचारामध्ये आमच्याकडून जरी काही कमतरता झाली की लगेचच त्यांचं प्रेम कमी होतंय, लगेचच अपप्रचाराला सुरुवात. ती काही माणसातली माणसं आहेत का? त्यांना काही माणुसकी आहे का? लगेच अपप्रचाराला सुरुवात. ह्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर अनेक आहेत आणि त्यांच्या बळावर आम्ही हे सगळं कार्य करतोय. त्या अभिमानाने आम्ही वागतोय, हा आमचा भ्रम आहे. बरं का माऊली? नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या. एकलाच ना? जीवाला जीव देणारे कुठे असतात बरं? प्रेम करणारे, जीव लावणारे बरं का कुठे असतात? काही घरापर्यंत, काही दारापर्यंत, काही विशीपर्यंत, काही विसाव्यापर्यंत, काही स्मशानापर्यंत, तर काही अग्निदेहीपर्यंत. एकदा अग्नी दिली, जो गेलेला आहे त्याला स्वतःला जळावं लागतंय, स्वतःला जळावं लागतंय. बरं का माऊली? स्वतःला जळावं लागतंय त्याला. कधीतरी त्या एकट्या जळणाऱ्या शरीराचं निरीक्षण करा ना, आणि निरीक्षण करता करता त्याचं जीवन चरित्र आठवा. ह्या माणसाने आतापर्यंत काय केलं, कोणासाठी केलं, कसं केलं, आठवा तुम्ही. आणि मग कळेल जीवनाचं खरं रहस्य काय आहे, जीवनाचं खरं रहस्य काय आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही सगळ्यात जास्त जर घाबरत असू तर मृत्यूला. कशाला घाबरतो माणूस सगळ्यात जास्त? मृत्यूला घाबरतोय ना. पण संत म्हणतात मृत्यूच्या दिवसासारखा आयुष्यातला दुसरा दिवसच नाही. तुकोबा आतुरतेने वाट पाहताय, देवा कधी बोलवताय तुम्ही आम्हाला? ज्या कार्यास्तव आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे ते काम तर झालेलं आहे, बॅग भरून तयार आहे, पिशवी भरून तयार आहे, कधी बोलवतायत? आतुरतेने वाट पाहतायत. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये तो दिवस येऊच नाही असं वाटतंय. देवाकडे मृत्यूसाठी प्रार्थना करणारा एक तरी कोणी आहे का? माझ्या सकट, तुमच्या सकट सगळा कोणी इथे मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना करतोय? सगळ्यांची धडपड आहे, धावपळ आहे, जगण्यासाठी, जगण्यासाठी धावपळ आहे बरं का. पण उजेडत्या दिवसापासून तर मावळत्या दिवसापर्यंत एकाच दिवसाचा जर आम्ही विचार केला तर त्या एका दिवसामध्ये अनेक विचारांचा जन्म आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये होत असतो. आणि जन्म झालेल्या विचारांप्रमाणे जर आम्हाला प्राप्त झालं नाही तर त्याच विचारांचा मृत्यू लगेच त्याच ठिकाणी होत असतो. किती वेळा जन्मा यावं नित्य व्हावं पजित. कितीतरी वेळा जन्म मृत्यू असा आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या विचारांचा होत असतो. एकदा जन्म झाला का मृत्यू ठरलेला आहे. मनासारखं नाही झालं, इच्छा अपेक्षा पूर्ण नाही झाली, लगेच त्या विचारांचा मृत्यू होतोय, लगेच त्या विचारांचा मृत्यू होतोय. आणि म्हणून मग संपूर्ण आयुष्य जर आम्ही बघितलं, जन्म झाल्यापासून आम्ही करते कमवते झाल्यापासून तर मरेपर्यंत प्रत्येक दिवस हा आम्हाला सुख देणारा आहे का दुःख देणार आहे? बरं, सुख देणार आहे की दुःख देणार आहे? प्रत्येक दिवसाचा जर आम्ही विचार केला तर काय आहे? प्रत्येक दिवशी काय आहे? काय प्राप्त होत आहे आम्हाला, सुख की दुःख? आणि म्हणून आयुष्याचं केलेलं नियोजन पूर्णत्वास जाणारा दिवस म्हणजे मृत्यू आहे. मरेपर्यंत माणूस नियोजन करत असतो ना, पूर्ण होतंय का माणसाचं?
पूर्ण होत आहे. आयुष्याचं नियोजन पूर्णत्वास जाणारा दिवस म्हणजेच मृत्यू आहे. पुढे ऐका, आयुष्यभर आम्ही आशेने जगत असतो. आज हे झालंय, उद्या ते मिळालं पाहिजे, आज मी हे मिळालंय, उद्या ते मिळालं पाहिजे, उद्या ते मिळालं, परवा अमुक मिळालं पाहिजे, परवा अमुक मिळालं, तेव्हा अमुक मिळालं पाहिजे. आयुष्यभर आम्ही आशेने जगत असतो. आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा दिवस जर कुठला असेल माणसाचा, तर तो म्हणजे मृत्यू. आणि ह्या संसार रूपी चिखलातून मुक्त होण्याचा दिवस जर कुठला असेल, तर तो म्हणजेच मृत्यूचा दिवस आहे. मृत्यूचा दिवस आहे. शरीराने फक्त तोच जळत नसतो, त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यभर त्याने केलेली धावपळीला स्थिरता मिळाली असते. निवांत जळतो बघा, तो निवांत जळतो. बरं का, सगळ्या आशा अपेक्षा त्या ठिकाणी त्याच्या राखेमध्ये रूपांतर होत असते. आयुष्याचं केलेलं नियोजन त्याचं राखेमध्ये रूपांतर होत असतंय. आयुष्यामध्ये केलेल्या आशा अपेक्षा त्याचं राखेमध्ये रूपांतर होत असतंय. जी माया आहे, जे मायेचं जाळ आहे, ज्या काही गोष्टी त्याला आयुष्यभर ज्या विचारांनी स्पर्श केला ना, त्या सगळ्या विचारांची राख रांगोळी शरीराबरोबर त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून मग आम्ही काय करायचं, आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना, मी एक दिवस जाणार आहे याची आठवण ठेवा. घाबरू नका. घाबरून काही परिणाम होणार नाही, घाबरून काही तो दिवस टलणार नाही. आठवण ठेवा, मला जायचं आहे. आठवण ठेवा, मला एक दिवस जायचं आहे. मृत्यूचं स्मरण असावं, आठवण असावी. भीती अंतःकरणात नको, भीती अंतःकरणात नको. आता महत्वाचा विषय असा आहे, ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना, तो आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो. परीक्षे